कॉन्क्रिटीकरण होणार आहे ते 7 किलोमीटरमध्ये एकूण 7 किलोमीटरसाठी 19.60 कोटी रुपये आलेत आणि 2 किलोमीटरसाठी 20 कोटी. हा भ्रष्टाचार आहे. हे वरचे पैसे कोण खाणार, कसे खाणार, मतदारांना वाटण्यासाठी हे पैसे वापरले जाणार की काय, हाच मोठा प्रश्न पडतोय. आणि हा असा जर विकास होणार असेल तर विकास न झालेला बरा. कोपरगाव साई कॉर्नर ते संजीवनी कारखाना या वर्दळीच्या मार्गावरील सुमारे 2 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी शासनानं 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याचं माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिली आहे. या निधीवरून त्यांनी सवाल उपस्थित करत या कामात भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप केला आहे. या रस्त्याचा समावेश राज्यमार्ग क्रमांक 65 मध्ये होतो. यापूर्वी या रस्त्याचं काम करण्यात आलं असून रस्त्यासह फुटपाथ, साईड गटारी, रस्ता दुभाजक आदी कामे करण्यात आली होती. मात्र अवघ्या 5 वर्षात या रस्त्याची दुर्दशा झाली असून पूर्वीचा रस्ता जेमतेम 1 वर्षही टिकला नाही असा घणाघात काळे यांनी केलाय. पूर्वी झालेल्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करताना काळे यांनी साईड गटारीचं कॉन्क्रिटीकरण हातानं उखडून दाखवलं. निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप करत पूर्वीच्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आता पुन्हा याच रस्त्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160B अंतर्गत पुंतांबा चौफुली ते झगडे फाटा या सुमारे 7.2 किलोमीटर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणासाठी 19 कोटी 60 लाख रुपये मंजूर झाल्याचा दाखला देत 7.2 किलोमीटरसाठी 19.60 कोटी आणि साई कॉर्नर ते संजीवनी कारखाना या अवघ्या 2 किलोमीटरसाठी 20 कोटी रुपये का, असा सवाल काळे यांनी उपस्थित केलाय. 5 वर्षात रस्त्याची दुर्दशा होते. पूर्वीचा रस्ता वर्षभरही टिकत नाही आणि आता पुन्हा 2 किलोमीटरसाठी 20 कोटी रुपये मंजूर केले जातात. हा नेमका विकासाचा हिशोब काय, असा सवाल करत काळे यांनी या कामाच्या खर्चाची, दर्जाची आणि पूर्वी झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. उत्कृष्ट कॉफी. हात नाही, घर नाही, पावडं नाही, काही नाही, हात लाव कोसळ. इतकं उत्कृष्ट कॉन्क्रीट आहे. साई कॉर्नर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता मोठा वर्दळीचा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 या रस्त्याचं नामकरण आहे. या रस्त्याने कोपरगाव रेल्वे स्टेशनला मालधक्का आहे. तिथे युरिया उतरते, सिमेंट उतरतं, तिथे साखर अपलोड होते, असा कांदा अपलोड होतो. असा हा खूप रहदारीचा आणि जड वाहतुकीचा रस्ता आहे. या ठिकाणी संजीवनी सहकारी साखर कारखाना आहे, औद्योगिक वसाहत आहे आणि जिनिंग प्रेसिंग कारखाना देखील आहे. या ठिकाणी त्यांची देखील मोठी वाहतूक आहे. जवळजवळ 10,000 विद्यार्थी ह्या रस्त्यावरून रोज अपडाऊन करतात. जवळजवळ 5,000 कर्मचारी ह्या रस्त्यावर तर रोज अपडाऊन करतात. असा हा महत्त्वाचा रस्ता कोपरगाव शहराच्या दृष्टीने, परंतु याकडे दुर्लक्षित झालेला. 2015-16 7 कोटी 70 लाखाचा निधी आला आणि करोनाच्या काळामध्ये 2022-21 मध्ये हा रस्ता पूर्ण झाला. ह्या रस्ता पूर्ण होताना दोन्ही बाजूनी साईड गटर, दोन्ही बाजूनी फुटपाथ, मध्यभागी रोड डिवायडर आणि याला इलेक्ट्रिसिटीचे खांब लावायची अशी तरतूद होती. चौपदरीकरण केलेला हा रस्ता केवळ 6 वर्षामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे. आपण बघू शकता की काही न करता गटारी पडलेल्या आहेत. फुटपाथवर एक माणूस चाललेला नाही, गटारीमधून एक थेंब पाणी वाहिलेलं नाही गेल्या 5 वर्षामध्ये. ज्या रोड डिवायडर आहे त्या रोड डिवायडरची सिमेंट निघून गेल्यामुळे खडी आणि वाळू निखळून पडली आणि ते रोड डिवायडर पडायला झालेले आहेत. अशी परिस्थिती. आणि जवळजवळ 5 वर्षापासून, म्हणजे फक्त एकच वर्ष चांगला रस्ता पाहायला भेटला, 5 वर्षापासून ह्या रस्त्याची चाळण झालेली आहे. अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवताना त्यांनी सांगितलं की खड्डे हे नाममात्र आहेत, आम्हाला रस्त्यामध्ये खड्डा दिसत नाही, त्यांना आम्हाला खड्ड्यामध्ये रस्ता शोधावा लागतो, ही मोठी वस्तुस्थिती आहे. आता ह्याच रस्त्यासाठी राज्य शासनाने
2 किलोमीटरसाठी 20 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. कोपरगावच्या साई चौफुलीपासून तर सज्जी सहकारी साखर कारखान्यापर्यंत 2 किलोमीटरसाठी 20 कोटी. तिथून पुढचा जो 630 मीटरचा रस्ता आहे तो मागेही वंचित होता, आजही वंचित राहणार. स्टेशनपर्यंत खड्डेमय रस्ता राहणार. अजूनपर्यंत तो रस्ता कधीच झालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपण एका बाजूला जर बघितलं कोपरगाव ह्याच रस्त्याचा पुढचा भाग जो आहे, ह्या रस्त्याला कनेक्टिव्ह रोड जो आहे तो नॅशनल हायवे क्रमांक 160B म्हणजे पुंदांबा चौफुली ते झगडे फाटा, ह्या रस्त्यासाठी 7 किलोमीटरसाठी 19 कोटी आणि 60 लाख रुपये मंजूर आहेत. ते कॉन्क्रिटीकरणासाठी दोन्हीकडे कॉन्क्रिटीकरण होणार आहे. ते 7 किलोमीटरमध्ये 7 किलोमीटरसाठी 19.60 कोटी रुपये आलेत आणि 2 किलोमीटरसाठी 20 कोटी. हा भ्रष्टाचार आहे. हे वरचे पैसे कोण खाणार, कसे खाणार, मतदारांना वाटण्यासाठी हे पैसे वापरले जाणार की काय, हाच मोठा प्रश्न पडतोय. आणि हा असा जर विकास होणार असेल तर विकास न झालेला बरा. नगर मनमाड हायवे सारखीच याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्यावरती शासनाने लक्ष घालावं, व्हिजिलन्स कमिटीने लक्ष घालावं आणि या भ्रष्टाचाराचा शोध लावावा.